मराठा आरक्षणाच्या मागणीबाबत मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आमरण उपोषण सुरू केलंय। त्यांच्या नाकातून रक्तस्राव झाला, त्यांची प्रकृती दिवसेंदिवस खालावत चालली आहे। त्यामुळे जरांगे पाटील यांचा जीव वाचावा यासाठी सरकारनं तातडीनं अध्यादेश काढावा अशी मागणी कोल्हापुरात झालेल्या सकल मराठा समाजाच्या बैठकीत करण्यात आली आहे। ज्यांच्या कुणबी नोंदी सापडल्या त्यांना आरक्षण प्रमाणपत्र देण्याबरोबरच सगळ्या सोयऱ्यांना आरक्षणाचा लाभ देण्यासंदर्भात शासन निर्णय जाहीर करण्यात आलाय। मात्र जो निर्णय जाहीर झालाय त्याची अंमलबजावणी व्हावी, त्याचा अध्यादेश काढला जावा यासाठी उद्या शनिवारी दुपारी 12 वाजता सकल मराठा समाजाच्या वतीनं राजर्षी शाहू महाराज समाधी स्मारकाजवळ आत्मक्लेश आंदोलन करण्यात येणार आहे। वेळ पडली तर कोल्हापूर बंदची हाक देण्यात येईल असा इशारा अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक यांनी दिलाय की मनोज जरांगे पाटील यांचा जीव अत्यंत महत्त्वाचा आहे आणि तो वाचला पाहिजे यासाठी शासनानं तातडीनं मध्यस्थी करावी। त्याचबरोबर जरांगे पाटील यांनी आदेश दिलेले आहेत की आंदोलन सर्व शांततेने व्हावे, परंतु सध्या त्यांच्या परिस्थितीकडे पाहता मराठ्याच्या समाजात प्रचंड अशी एक भावना झालेली की तातडीनं बंद वगैरे व्हावी, परंतु आम्ही तसं न करता उद्या राजर्षी शाहू समाधीस्थळ या ठिकाणी आत्मक्लेश आंदोलन करणार आहोत। आणि या आंदोलन चालत असताना या काही कालावधीमध्ये जर मनोज जरांगे यांच्या प्रकृतीस काही बरं वाईट झाल्यास आम्ही कोल्हापूर बंदसारखा सुद्धा निर्णय घेणार आहोत। त्याचबरोबर माननीय मुख्यमंत्री यांनी वाशी या ठिकाणी सगळ्या सोयऱ्यांच्या संदर्भात आदेश काढला जाईल अशा पद्धतीचं जे लिखित स्वरूपात आश्वासन दिले तो अध्यादेश तातडीनं काढला जावा। प्रत्येक तालुक्यामध्ये सकल मराठा समाजाच्या वतीनं मराठा आरक्षणासाठी शांततेत आंदोलन करण्यात यावं असं आवाहनही मुळीक यांनी केलंय। मंत्री छगन भुजबळ आणि मंत्री नारायण राणे यांनी मनोज जरांगे पाटील यांच्याबाबत केलेल्या बेताल वक्तव्याबद्दल सकल मराठा समाजाच्या बैठकीत संतप्त प्रतिक्रिया उमटल्या। या बैठकीला गोकुळचे संचालक SR पाटील, दिलीप देसाई, बाबा पार्टे, डॉक्टर संदीप पाटील, दिलीप सावंत, अनिल घाटगे, शैलजा भोसले, मयूर पाटील, रवी चिटणीस, अमरसिंह पाटील, सुनीता पाटील, संजय निकम, अजित उगळे, मोहन वाईंगडे यांच्यासह सकल मराठा समाजाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते।